त्या पेटनी काहीतरी सांगितलं खूप महत्त्वाचं आणि मग जे पेट पेरेंट आहेत किंवा त्यांच्या घरामधलं काहीतरी असं फ्युचर होणारं ते टळलं किंवा त्यांचं आयुष्य बदललं. हो, म्हणजे एक तसं झालं आहे की एक पेट होता ज्याला फ्युचर टळलं तर नाही, पण तो बेसिकली पळून गेला होता. पेट. हो, पेट. आणि त्याने का मी का पळतोय, कारण मी 3-4 दिवसानंतर येईल. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत घरातल्या लोकांना सांगा की बाहेर पडायचं नाही. आणि ते बाहेर गेले. सॉरी, तो पेट 3-4 दिवस झाला. कुत्रा होता. हो. तो हरियाणाला कुठेतरी राहायचे आणि त्या दिवशी ती जी जागा तिथे ते झालं होतं, आपण काय म्हणतो व्हॉल्केनो सारखं झालं होतं आणि जिथे शेती करायचे त्याच जागेला आग लागली होती. मग त्याने सांगितलं मी बाहेर पडतोय आणि त्याचा काय संबंध होता लॉजिकली मला कळलं नाही, पण तसं त्यांना अगोदरपासून जाणीव करून घेतली. दुसरा एक कावळाचं उदाहरण आहे, म्हणजे माझा एक मित्र, तो पार्लात राहतो. त्याच्याबरोबर असं व्हायचं की तो जेव्हा त्याच्या घरातली बाल्कनीला जायचा तेव्हा एक कावळा येऊन त्याला डोक्याला टोचून जायचं आणि असं 1, 2, 3, 4 वेळा झालं. तेव्हा त्याला प्रश्न पडला. मग त्याने मला विचारलं की बाबा का असं होतं आहे. तर मी त्या कावळाशी संवाद साधला. टेलिपॅथिक कम्युनिकेशनमध्ये कसं असतं, तुम्हाला बेसिकली आपल्याला एक फोटो लागत असते किंवा नाव पाहिजे असतं. ह्या केसमध्ये असं काहीच नव्हतं, कारण इट इज जस्ट अ रेफरन्स थ्रू विच तिथून मला आलं आहे, तिकडनं मी कनेक्ट करत होतो. मग मार्जिन ऑफ एरर जास्त होतं त्याच्यात. तरी मी विचार केला चला बोलूया. मग कावळ्याने सांगितलं की ह्याचं घरातलं आहे ना, त्याचं गावी चाललं आहे, त्यांना सांगा गावी जावं आणि तीर्थ घेऊन आणावं, म्हणजे तीर्थजळ. तर मित्राने सांगितलं की हो, पुढच्या आठवड्यातच माझे आई बाबा गावी चालले, पण आमच्या इथे काही तीर्थ वगैरे तसं काही मिळत नाही, असं काही संगम वगैरे काहीच नाही. मग परत दुसरा कावळा आला. 2-3 दिवसानंतर परत असा प्रकारचा सेम कावळा परत आला आणि परत तसा टोचून गेला. मग मी विचारलं की आता हे काय प्रकार आहे, म्हणजे तू परत का मारतोय. तो म्हणतो की त्याला सांग तिथे आहे तीर्थाची जागा. आणि नंतर त्यांनी चौकशी केली आणि लक्षात आलं की सौराष्ट्रात, गुजरातमध्ये जिथे कृष्ण भगवानला ते तीर मारून हे केलं होतं तिथे तीर्थ आहे, म्हणजे तीर्थस्थळ आहे, ते 2 नद्याचा संगम आहे. मग यांनी सांगितलं तू हा घेऊन ये, हा तीर्थजळ. मी सांगितलं घेऊन काय करायचं, तुमचं पुढे नवीन घर होणार आहेत, त्या घरात तुम्ही त्या तीर्थाला तुम्ही शिंपडा आणि तिथे ठेवा, कारण मला हे असं दाखवायचं आहे की आमचे जे म्हणजे पूर्वज आहे त्यांचे तुमच्यावर आशीर्वाद आहेत आणि त्यांची अशी आज्ञा की ते तीर्थजळ ठेवून नवीन घरात त्यांचं स्थान करून घ्यायचं. नंतर तुम्ही राहायला सुरुवात करू शकतात. आणि त्या तीर्थाचा एक भाग घरी आजी आहे तिला पण तू पाज. कट टू दॅट, जेव्हा ते परत आले त्यांना तीर्थ दिलं आजीला आणि घरात शिंपडलं. त्या दिवसानंतर तो परत बाहेर जायचा, पण कावळाने मारायचा प्रकारच बंद केला. आणि ह्याच्यातमध्ये एक फनी गोष्ट अशी असायची की त्याच्यासोबत तिची बायको आणि तिची डॉटर दोन्ही बाहेर असायची. तो कावळा फक्त याला मारायचा. मग सगळा प्रकार संपल्यानंतर त्याने मला विचारलं की अशा का मला एकट्याला का मारतो आणि ह्या दोघांना काय नाही. मी जसं कनेक्ट केला ते कावळाने मला सांगितलं घरातली मुलीला थोडी आपण हात लावत असतो. आणि इट वॉज दॅट फास्ट. आणि तोच मुलगा, म्हणजे त्याचे एपिसोड झाले, तो परत जेव्हा त्याच्या घरी आला, दुसऱ्या घरी शिफ्ट झाला, तो सेम कावळा तिथे येऊन हजेरी घेऊन गेला की हो आता बरोबर इथं सगळं आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही. तो आणि समाव ही कुड रिमेंबर दॅट क्रो, की त्याची काही वेगळ्याच प्रकाराची बीक होती. तर हे अशा प्रकार होतं. आणि पण मग असं होतं का की ते म्हणजे घरातलेच पेट असतात, त्यांना खूप काळजी असते घराची, म्हणून एखादी गोष्ट बरोबर घडत नसेल तर ते आपल्याला तसा संदेश देतात का? हो, नेमकं ते म्हणजे अगदी ते लोक सांगतात की असं आपल्याला वागायला नको, तुम्ही जर असे वागले तर माझं नंतर पुढे माहीत नाही मी राहणार की नाही तुमच्यासोबत. किंवा बरेच वेळा असं आपण बघत असतो आपण नॉर्मली की जिथे एखादा, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मैत्रिणीचा घरी कुत्रा आहे, ती काम करत होती आणि ती तिचं कलिग्सला किंवा तिचे टीममेट्सला खूप असं ओरडून हे करायची, ओरडायची आणि ट्रेनिंग वगैरे द्यायची. तर तो कुत्र्यासारखा त्याच्या जवळ येऊन बसायचा आणि सांगायचा की तू एवढा ओरडाओरडी करू नको, कारण हिला ते म्हणजे तुझ्यासाठी पण चांगला नाही, त्या माणसासाठी पण समोरून चांगला नाही आहे. तर तसे पण ते खूप इंडिकेशन्स असं दाखवत असतात. आणि एखादा जो सोडून गेलेला आहे, मृत प्राणी आहे, तर त्यांना तर पेट पेरेंटना खूप दुःख होतं ना. मग अशा वेळेला तू त्यांच्याशी संपर्क साधू शकतोस का? हो, म्हणजे मी जेव्हा पेट सोडून जातात
तेव्हा आपल्याला असं वाटते कारण आपल्याला एक फिजिकल बाउंडरी आहे. आपण असा विचार करत असतो की आता फिजिकल बाउंडरी संपली, मग आता पुढे काय? आपल्याला तर दिसत नाही, आपल्याला तर कळत नसतं. पण पेट्स त्यांचं ना अवेअरनेस लेवल खूप जास्त असतं. मग त्यांना त्यांची जर्नी पण माहीत असते. म्हणजे बरेच वेळा माझ्या कम्युनिकेशनमध्ये असं पण आलं की पेट्सनी सांगितलं आहे की मी आपलं ऋणानुबंध अजून संपलाच नाही आहे, मी पुढे जातो आहे, मी अजून कोणाची तर वाट पाहतो आहे. किंवा ते दुसऱ्या प्लेनमध्ये असताना सांगतात मी ह्यांच्यासोबत आहे आणि ते जेव्हा ज्यांचे रेफरन्स येत असतात आणि त्यांचं जे वर्णन करत असतात ते त्यांचे घरातलेच गेलेले कुठले तरी म्हणजे आपण काय म्हणतो मृतात्मा किंवा घरातले कुठले वडील वर्ग वगैरे असं घडलंय का? असं घडलंय. हो. आणि मी तुम्हाला एक सांगतो परत, तिचं नाव पण स्कूबीज होता. स्कूबी शी वॉज अ फिमेल बट वेन शी वॉज गोईंग अप तिला जाऊन एक आठवडा झाला होता आणि तेव्हा मला हैदराबादवरनं कोणतरी मला कॉन्टॅक्ट केला होता. तर जेव्हा मी तिच्याशी बोलत होते तेव्हा ती मला स्वतःची जर्नी दाखवायची की मी अजूनपर्यंत पोचली नाही आहे, मला खूप लांब जायचं आहे अजून, पण माझ्यासोबत जे होतं मला तो खूप आवडतं आहे. तर म्हणजे त्याच्यामध्ये तिच्या मागे जे काही घरातले लोक करत आहेत, म्हणजे ती असं मला अगदी तिने दाखवलं की विष्णू सहस्रनामचं पठण चालू आहे, गोविंदाष्टकम ते बोलतात आणि लावलं आहे माझ्या नावामागे, मला ते त्याचा उपयोग होतो आहे, पायनॅपल शिरा केला आहे, प्रसाद दाखवला आहेत, एवढी डिटेल्स. आणि नंतर सांगतात की मी तिथे जे माझे आजोबा आहे त्यांच्याकडे चालली आहे. आणि नंतर मी सांगितलं आजोबा म्हणजे तुम्हाला जर मला सांग कसे असतात. मग ते असं दाखवते की ते कुठे बसायचे, त्यांच्या बाजूला कुठल्या खुर्शीत कुठे बसायची, कुठे ते फेस करून बसायचं, घरी ते काय काय आहे ते सगळ्या गोष्टी ते सांगतात. आणि एवढंच नाही, पुढच्या जन्माला पण ते परत कशा कनेक्शनमध्ये येणार. म्हणजे बरेच वेळ ते सांगतात की मी डिरेक्टली नाही आलो किंवा आली तर मी कुठला तरी माझ्याच कम्युनिटीवरनं कोणाला तरी पाठवतो आहे किंवा पाठवते तसं. म्हणजे एक पेट गेला त्यांनी सांगितलं की, आणि मी सांगितलं कधी पाठवतात, म्हणजे तुला असं माहिती आहे का कधी येणार. ते सांगितलं तुम्ही वाट पहा, 6 महिन्यात कुठला तरी तुमचा, म्हणजे एक परत अनुभव सांगतो. एक कोलकातावरचे एक गृहस्थ होते कोलकाताचे, त्यांच्या घरी असे एक पेट पास्ट अवे आणि ते खूप असं व्याकुळ होते. आणि जेव्हा मी कनेक्ट केलं मग त्या पेटनी सांगितलं की त्यांना सांगा मी येते, 6 महिन्याचे मला वेळ तर द्या. मी सांगितलं तर 6 महिन्यानंतर कसं काय व्हॅलिडेट कसं करू. ते सांगितलं बघ घरातलं जे गार्डन आहे ना त्याच्यात सडन एंट्री होईल माझी. आणि खरंच 7-8 महिने झाले आणि सेम ब्लॅक डॉग तेव्हा असायचा तसाच एक पिल्लू त्यांचा इथे आला. तर मला पण जेव्हा ऐकलं तेव्हा मला कापरे भरले. मी जाऊ बापरे काय लेवलची ॲक्युरसी, कारण त्यांना माहिती आहे. आणि ते असं आपल्याला नेहमी शिकवतात की आपण सगळं फिजिकल वर्ल्ड किंवा आपण जे आपल्याला जे लॉजिकली खरं वाटतं ते ना विचार करून त्याच्या पलीकडे पण म्हणजे एक पूर्ण जग आहे. आणि सगळ्यांना आपण एक स्वतःच म्हणजे एव्हरीथिंग इज ॲक्सेसिबल, तसं त्यांचं खूप इम्पॉर्टन्स असते या गोष्टींचं सांगायचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.